नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, ज्याला आपण महा टी एक्झाम असं देखील म्हणतो। महा टी पेपर सेकंड 2017 म्हणजे 7 जून 2017 रोजी झालेला जो टी पेपर क्रमांक 2 आहे, या पेपरमधील सामाजिक शास्त्र या विषयाच्या संदर्भाने जे आलेले 60 प्रश्न आहेत, या 60 प्रश्नांपैकी भाग पहिला या व्हिडिओमध्ये आपण 30 प्रश्नांची विश्लेषणात्मक चर्चा करणार आहोत आणि नंतर भाग 2 मध्ये आपण राहिलेले 30 प्रश्नांवर चर्चा करूयात। तर प्रश्न बघा, जो 2017 मध्ये पेपर झाला टी पेपर क्रमांक 2, त्यामधील सामाजिक शास्त्र या विषयाच्या संदर्भाने आलेले प्रश्न आहे बघा। खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। युक्लिड भूमिती, टॉलेमी इतिहास, आर्किमिडीज भौतिकशास्त्र, हिप्पोक्रेटस वैद्यकशास्त्र। आता चुकीची जोडी तर काय संदर्भ लागतोय बघा। युक्लिड भूमिती, बरोबर आहे, युक्लिड हा भूमिती तज्ञ, त्याला तर भूमितीचा जनक म्हणलं जातं, म्हणजे हे संयुक्तिक आहे। आर्किमिडीज भौतिकशास्त्र हे पण बरोबर आहे। आर्किमिडीजचं तत्व आपल्याला माहिती आहे भौतिकशास्त्रामध्ये, म्हणजे भौतिकशास्त्राच्या संदर्भाने आहे। हिप्पोक्रेटस वैद्यकशास्त्र हे पण बरोबर आहे। हिप्पोक्रेटसला वैद्यकशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं, ज्याचं ऑन एअर वॉटर अँड प्लेसेस हा एक ग्रंथ प्रसिद्ध आहे। पण टॉलेमीचा आणि इतिहासाचा संदर्भ लागत नाही, म्हणून हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। त्याचं कारण असं आहे, टॉलेमी हा गणित तज्ञ आहे, भूगोल तज्ञ, खास करून खगोलशास्त्राचा अभ्यासक आहे, तो इतिहासाचा अभ्यासक नव्हता। म्हणजे इथं काय पाहिजे होतं, सर्वच म्हणजे इतिहासाच्या संदर्भानं कोण पाहिजे होता, हेरोडोटस पाहिजे होता, परंतु त्यांनी टॉलेमी दिला, कारण टॉलेमी हा खगोलशास्त्राचा अभ्यासक आहे, गणिताचा अभ्यासक आहे। लक्षामध्ये टॉलेमी अजून एका गोष्टीसाठी लक्षात ठेवा, टॉलेमीनं जगाचा पहिला नकाशा काढला असं मानलं जातं। त्यानंतर पुढे जाऊया। खाजगी मालमत्तेचा अधिकार, उपभोक्त्यांच्या सार्वभौमत्व, किंमत यंत्रणा, सरकारची कमीत कमी भूमिका ही टिंबटिंबची वैशिष्ट्ये आहेत। तसं परीक्षा विभागानं हा प्रश्न कॅन्सल केला, परंतु ही वैशिष्ट्ये भांडवलशाहीची वाटतात। त्यानंतर पुढे जाऊया। खालील दिलेल्या जोड्यांपैकी बरोबर जोडी ओळखा। व्हॉल्टियर द स्पिरिट ऑफ लॉ, मॉन्टेस्क्यू कॅन्डिड, डांटे द प्रिन्स, रुसो एमिल। आपल्याला विचारले जोड्यांपैकी बरोबर जोडी। आता याच्यामध्ये काय संदर्भ आहे बघा, हे तत्ववेत्ते आणि त्यांची पुस्तकं, याच्यामध्ये आपल्याला कोणत्या तत्ववेत्ताचं अगदी बरोबर लिहिलेलं पुस्तक ओळखायचं होतं। तर बघा, द स्पिरिट ऑफ लॉ हे पुस्तक आहे जे मॉन्टेस्क्यूचं आहे, म्हणजे हे पुस्तक याचं आहे, आणि कॅन्डिड हे जे पुस्तक आहे ते व्हॉल्टियरचं आहे। म्हणजे पहिला ऑप्शन चुकला, कारण व्हॉल्टियरचं कॅन्डिड आहे आणि द स्पिरिट ऑफ लॉ हे मॉन्टेस्क्यूचं आहे, मग त्यामुळे दुसराही ऑप्शन चुकला। आपल्याला विचारले जोड्यापैकी योग्य जोडी कोणती। बघा, डांटे द प्रिन्स। आता द प्रिन्स हे जे बुक आहे हे मॅक्युलीचं आहे, मॅक्युलीचं बुक आहे द प्रिन्स, आणि डांटेचं आपल्याला माहीत पाहिजे प्रसिद्ध बुक द डिवाइन कॉमेडी हे डांटेचं आहे, म्हणजे हे पण चुकलं। आपल्याला विचारलं बरोबर जोडी, तर बरोबर साहजिकच काय येईल, रुसो एमिल। रुसोचे 2 ग्रंथ प्रसिद्ध आहे, एक म्हणजे एमिल आणि दुसरं म्हणजे सोशल कॉन्ट्रॅक्ट, ज्याला सामाजिक करार असं देखील म्हटलं जातं। हे पण एक लक्षात असू द्या, रुसोचे 2 ग्रंथ सामाजिक करार आणि सोशल कॉन्ट्रॅक्ट, एमिल, ठीक आहे। मराठीमध्ये सामाजिक करार, इंग्लिशमध्ये सोशल कॉन्ट्रॅक्ट। पुढे जाऊया। घाना, केनिया, झिम्बाब्वे या वसाहती होत्या, म्हणजे कुणाच्या होत्या, ब्रिटिश, पोर्तुगीज, डच आणि फ्रेंच। तर या ब्रिटिश वसाहती होत्या आफ्रिका खंडामधील। त्यानंतर पुढे जाऊया। चीनमधील आफूच्या दुसऱ्या युद्धानंतरचा टिंबटिंब तह झाला। बघा, चीनच्या टॉपिकच्या संदर्भानं प्रत्येक इयरला एक्झाम म्हणजे सेकंड पेपरला प्रश्न आहे, तर हे आपल्याला माहीतच पाहिजे की आफूची 2 युद्ध, 2 तह महत्त्वाची, ठीक आहे। तर बघा, चीनमधील आफूच्या दुसऱ्या युद्धानंतर, आता आफूची 2 युद्ध तुम्हाला माहीत पाहिजे। जसं आफूचं पहिलं जे युद्ध आहे, आफूचं पहिलं युद्ध झालं होतं 1840ला। मी पहिल्या युद्धाबद्दल बोलू लागलो। आफूचं पहिलं युद्ध जे संपलं नानकिंगच्या तहाने,
नानकिंगच्या तहाने, हे माहितीसाठी लिहून घ्या. नानकिंगच्या तहाने 1840चं पहिलं अफूचं युद्ध संपलं. आणि चीनमधील अफूचं दुसरं युद्ध, म्हणजे अफूचं दुसरं युद्ध झालं होतं बघा 1856ला दुसरं युद्ध झालं, जे प्रामुख्यानं इंग्लंड आणि फ्रान्स यांच्या विरुद्ध झालं, ज्याच्यामध्ये मांचू सम्राटाचा पराभव झाला आणि जवळपास 6 बंदरावर कब्जा केला युरोपियनांनी. म्हणजे पहिल्या युद्धानं नानकिंगच्या तहानं 4 बंदरं मिळाली आणि दुसऱ्या युद्धानं 1856ला जे अफूचं दुसरं युद्ध झालं, तर ते दुसऱ्या युद्धाच्या नंतरचा तह झाला पेकिंगचा तह. तर त्याला 6 बंदरं मिळाली होती. पेकिंगच्या तहानं 6 बंदरं युरोपियनांना मिळाली होती. लक्षात काय ठेवताल बघा, नानकिंगचा तह हा झाला पहिल्या अफूच्या युद्धामुळं, हे लिहून घ्या, हवं तर एक्झामला विचारू शकतात. आणि पेकिंगचा तह हा झाला दुसऱ्या अफूच्या युद्धामुळं. दुसऱ्या अफूचं युद्ध झालं 1856ला आणि पहिलं अफूचं युद्ध झालं 1840ला. ओके. त्यानंतर पुढे जाऊया. खालील घटनांपैकी गटात न बसणारी घटना शोधा. इथिओपियावर इटालीचे आक्रमण, ऑस्ट्रियावर जर्मनीचे आक्रमण, मांचुरियावर जपानचे आक्रमण, ग्रीस बुल्गेरिया युद्ध. आता तुम्ही थोडंसं लक्षात घेतलं तर बघा, इथं इटाली, जर्मनी आणि जपान हे आक्रमक बनले होते दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी. म्हणजे हे ऑप्शन जे आहेत 1, 2, 3 हे दुसऱ्या महायुद्धाच्या संदर्भात आहेत. म्हणजे दुसऱ्या महायुद्ध पोषक वातावरण तयार होण्याला ही कारणं वाटतात. मात्र ग्रीस बल्गेरिया ही घटना आपल्याला वेगळी घ्यावी लागेल, कारण ग्रीस बल्गेरियाचा संबंध दुसऱ्या महायुद्धाशी येत नाही, तर हे त्यांच्या पर्सनल कारणामुळं. खूप हास्यास्पद कारण आहे ग्रीस बल्गेरियाचं जे युद्ध झालं 1925मध्ये. हे काय तर म्हणे एक बाउंड्री लाईन, म्हणजे ग्रीसचा एक कुत्रा बल्गेरियाच्या प्रदेशामध्ये गेला आणि त्यातून ते युद्ध उद्भवलं होतं. तो आपला इतका डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. मात्र हे दुसऱ्या महायुद्धाच्या संदर्भानं आहेत पर्याय 1, 2 आणि 3. चौथं मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या संदर्भानं पर्याय नाही, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढे जाऊया. मुक्ती सदन, कृपा सदन, सदानंद सदन या संस्था कोणी सुरू केल्या? तर या संस्था सुरू केल्या पंडिता रमाबाई. यांच्याविषयी आपण खूप मागच्या 2, 3, 4ही व्हिडिओमध्ये बोललो. पेपर फर्स्टलाही यावर आधारित प्रश्न विचारतात. अजूनही जातानी पेपर फर्स्ट असो किंवा सेकंड असो, पंडिता रमाबाई यांच्याविषयी डिटेलमध्ये वाचून जा, तुमचा 1 मार्क्स कन्फर्म आहे. आणि राहिलेले पर्याय पण वाचून जा. आनंदीबाई जोशी, ताराबाई शिंदे आणि रमाबाई रानडे. जसं बघा, हे 3ही सदन पंडिता रमाबाईंच्या संदर्भानं आलेले आहेत, परंतु रमाबाई रानडेच्या संदर्भानं सेवा सदन आहे बघा, हे माहीत पाहिजे आपल्याला. ताराबाई शिंदे म्हणले की तुम्हाला ते पुस्तक आठवलं पाहिजे, स्त्री पुरुष तुलना. आनंदीबाई जोशी म्हणलं की तुम्हाला भारतातील पहिल्या महिला डॉक्टर अशी ओळ आठवलीच पाहिजे. ठीक आहे, आपण GSची तयारी करतोय, आपण परिसर अभ्यास वाचतोय, तर आपल्यालाही माहीतच पाहिजे, कुठं ना कुठं इतिहासामध्ये येऊन जातं. त्यामुळं असे प्रश्न तुम्हाला ते विचारू शकतात. पुढील प्रश्न बघा. मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणास म्हणतात? एकदम सोपा प्रश्न. दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी असं म्हटल्या जातं. हे तुम्हाला व्याकरणाच्या संदर्भानं माहीत आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. ॲम्फी थिएटर हा मूळचा वास्तू प्रकार आहे. ग्रीक, रोमन, भारतीय, चिनी. तर वास्तू प्रकार म्हणले एक प्रकारचं हे काय आपण त्याला म्हणू, बिल्डिंग्ज म्हणू, वास्तू ना, बरोबर आहे. तर हे ग्रीकमधून आलेलं आहे. आपल्या सरळ भाषेमध्ये सांगायचं तर हे याला साईड वगैरे नसतात, म्हणजे असं रंगमंच, खुले रंगमंच म्हणून आपल्याला समजण्यासाठी, की तिथं सगळ्या कला वगैरे त्या रंगमंचावर सादर केल्या जातात. त्याला दोन्ही बाजूने ते मोकळं असतं, किंवा जर ते गोल असेल तर त्याच्या बाजूनं काही भिंती वगैरे नसतात. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, तर त्याला खुले रंगमंच समजून घ्या. ही जी वास्तू आहे ते तिथं हे सगळे प्रकार चालायचे. कुठे ग्रीकमधून ही संकल्पना पूर्ण जगभर पसरलेली ॲम्फी थिएटरची. ओके. त्यानंतर पुढे जाऊया. खालीलपैकी गटात न बसणारी वस्तू ओळखा. तर बघा, इथे वास्तू आहे. ठीक आहे, वास्तू आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, त्याच्यानंतर एलिफंटा लेणी, त्यानंतर वेरूळ, गेटवे ऑफ इंडिया, त्यानंतर आता बघा हे 4 दिलेत तुम्हाला. ठीक आहे, तर याच्यापैकी वेगळं कोणतं आहे? तर थोडासा याला तुम्हाला थोडंसं नॉलेज माहीत पाहिजे होतं की या 4 पैकी बघा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, त्याच्यानंतर एलिफंटा लेणी आणि वेरूळची लेणी, या 3ही ठिकाणांना
युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जाची क्षेत्र आहे ती, जागतिक वारसा दर्जाची क्षेत्र आहे, मात्र गेटवे ऑफ इंडिया नाही. म्हणून हे आपलं उत्तर येईल गेटवे ऑफ इंडिया. कारण वेगळं पाडायचं नाही याला, तर मग हा वेगळा राहील. कारण एलिफंटा लेणी, वेरूळ लेणी आणि CST हे काय आहेत, हे जागतिक वारशाची ठिकाणं आहेत. त्यानंतर पुढे जाऊया. गटात न बसणारा शब्द ओळखा. मुद्रा राक्षस, इंडिका, राजतरंगिणी, मेघदूत. बघा, आपल्याला हे प्रश्न पाहण्याबरोबरच आपल्याला येणाऱ्या एक्झामची पण तयारी करून घेतोय, आपण चर्चा करतोय. तर आपल्याला माहिती आहे की हे प्राचीन बुक आहेत, प्राचीन भारताच्या संदर्भाने आलेली बुक आहेत. आपल्याला हवं तर तुम्ही लिहून घ्या की मुद्रा राक्षस हे जे बुक आहे हे लिहिलं विशाखा दत्त यानं. विशाखा दत्त त्याचा रायटर होता. हे नाटक होतं, ठीक आहे. याच्यामध्ये चाणक्याचा इतिहास म्हणजे चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य यानं नंद घराण्याचा कसा शेवट केला आणि मौर्य साम्राज्य कसं स्थापन केलं या संदर्भाने चाणक्य या नाटकाचा नायक आहे असं आपण समजू, ठीक आहे. त्याच्यानंतर इंडिका. आता इंडिकाचा लेखक होता ग्रीक वकील मॅगेस्थेनिस, जो चंद्रगुप्तच्या दरबारामध्ये होता. मॅगेस्थेनिसनं इंडिका लिहिलं. इंडिकामधून आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजून येतो. मौर्यापासूनच्या अलीकडच्या आणि पुढचे जे काही काळ आहे तो काळसुद्धा म्हणजे आपल्याला प्राचीन भारत जो इतिहास लिहिला जातो तो इंडिकाचा आधार घेऊन लिहिला जातो. त्याच्यानंतर राजतरंगिणी. आता राजतरंगिणी हे त्याला आपण काय म्हणूया, काव्य म्हणजे पद्यात्मक ग्रंथ आहे जो कल्हणनं लिहिलेला आहे. राजतरंगिणीचा रायटर आहे कल्हण. आता याच्यामध्ये येतो संदर्भ काश्मीरचा इतिहास. बघा, इंडिका मौर्याच्या संदर्भानं, मुद्रा राक्षस आर्य चाणक्याच्या संदर्भानं येतं आणि राजतरंगिणी हे काश्मीरच्या इतिहासाच्या संदर्भानं येतं. तर मेघदूत हे आपल्याला माहिती आहे सुप्रसिद्ध जे आपले साहित्यिक आहेत कालिदास यांचं मेघदूत हे काय आहे, एक खंडकाव्य, संस्कृतमधून लिहिलेलं एक खंडकाव्य. पण आता उत्तराकडे जाऊ, चर्चा खूप झाली. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मेघदूत. तर का? कारण मुद्रा राक्षस, इंडिका आणि राजतरंगिणी याच्यामधून कुठल्या तरी प्रकारचा इतिहास कळतो. बघा, आता हे म्हणजे मी सांगतोय ते मला असं वाटत नाही की हेच कन्फर्म आहे, परंतु मेघदूत उत्तर का असावं याच्या ज्यावेळेस आपण खोलात जाऊ त्यावेळेस आपल्याला वाटतं की याच्यामुळं असावं. कारण याच्यामुळून भारताचा इतिहास कळतो, म्हणजे ऐतिहासिक उल्लेखासाठी ग्रंथ वापरले जातात. पण मेघदूतमध्ये एक कल्पना आहे. आता मेघदूतचं स्टोरी काय आहे बघा या काव्याची. याच्यामध्ये काय आहे, जो यक्ष असतो याचा नायक, या काव्याचा नायक, तर हा यक्ष कुबेराचा सेवक आहे. कुबेराने त्याला शाप दिलेला असतो त्याचं कुठल्या तरी कार्यामध्ये अडथळा आला म्हणून, ठीक आहे. तर तो शापासाठी तो तिकडे हिमालयावर मार्गक्रमण करत असतो आणि यक्षाला त्याच्या पत्नीच्या विरहामध्ये जे काही आठवतं, म्हणजे पत्नीचा विरह होतो, पत्नीची आठवण येते, म्हणून तो मेघाला म्हणजे ढगांना ते सांगतो सगळं काही, त्याला विरह कसा होतो काय होतं याचं काल्पनिक वर्णन कालिदासांनी मेघदूत या खंडकाव्यामध्ये केलेलं आहे. मुद्दा हा आहे की मेघदूतमध्ये कुठला इतिहास नाही, तर हे कल्पनारम्य काव्य आहे. मात्र या तीनही बुकमध्ये भारताचा इतिहासाची माहिती मिळते, याच्यामधून काही इतिहासाची माहिती मिळत नाही. म्हणून असं मला वाटतं की मेघदूत हे उत्तर त्यांनी दिलेलं असावं वेगळ्या पर्यायामध्ये. त्यानंतर पुढे जाऊया. योग्य जोड्या जुळवा. बघा, बौद्ध धर्म परिषदेच्या संदर्भानं प्रश्न आलाय, आपल्याला तो माहीत पाहिजे आणि 3च विचारल्यात, परंतु आपल्याला 4ही माहीत पाहिजे. जसं पहिली बौद्ध धर्म परिषद झाली आपल्याला माहिती आहे अजातशत्रूच्या काळामध्ये झाली आणि कुठं झाली हे पण माहीत पाहिजे. हवं ते लिहून घ्या. राजगृह या ठिकाणी पहिली बौद्ध धर्म परिषद झाली होती. त्याच्यानंतर तिसरी, आता इथं दुसरी ऑप्शनच दिले नाही, तर दुसरी तुम्ही लिहून घ्या होतं दुसरी, कारण येणाऱ्या एक्झामला विचारलं तर आपल्याला माहीत पाहिजे की दुसरी बौद्ध धर्म जी परिषद आहे ही बिहारमध्ये वैशाली या ठिकाणी झाली होती आणि राजा होता काकवर्णी नावाचा राजा होता, ठीक आहे. त्याच्यानंतर आता तिसरी इथं दिलेलं आहे योगानं. तर तिसरी बौद्ध धर्म परिषद झाली सम्राट अशोकाच्या काळामध्ये पाटलीपुत्र या ठिकाणी. पाटलीपुत्र, ठिकाणांची नावं घ्या, इतर राजांची नावं उद्या येणाऱ्या एक्झामला ठिकाणांची नावं तुम्हाला विचारू शकतात. पाटलीपुत्र. आणि चौथी बौद्ध धर्म परिषद झाली सम्राट कनिष्कच्या काळामध्ये कुंडलवनामध्ये झाली, म्हणजे आजचा काश्मीर प्रदेशामध्ये ही चौथी बौद्ध धर्म परिषद झाली होती.
आता आपण आपल्या उत्तराकडे येऊया. असं सांगणारा पर्याय कोणता ठरणार आहे? पर्याय 2 हे आपलं उत्तर ठरेल. बघा हे अचं 3, त्याच्यानंतर बचं 1 आणि कचं 2 हे बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. दंतीदुर्ग, पहिला कृष्ण, तिसरा गोविंद, अमोघ वर्ष या राज्यामध्ये काय साम्य आहे? या राजांमध्ये पाहिजे होतं. हे राजे लोकांची नाव आहेत. राजांमध्ये काय साम्य आहे? चला ठीक आहे. हे सर्वजण चोल घराण्यातील आहेत, हे सर्वजण चालुक्य घराण्यातील आहेत, हे सर्वजण राष्ट्रकूट घराण्यातील आहेत, हे सर्वजण पाल घराण्यातील आहेत. खरं तर वाटतो काठिण्य पातळीचा प्रश्न, पण अत्यंत सोपा. हे बघा, तुम्हाला याच्यातून दंतीदुर्ग म्हणलं की तुम्हाला आठवायला पाहिजे होतं की हा राष्ट्रकूटांचा संस्थापक आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळून गेलं की हे सर्वजण राष्ट्रकूट घराण्यातले. पहिला कृष्ण म्हणलं की तुम्हाला आठवलं पाहिजे की हा राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिल्याच्या काळामध्ये वेरूळचं लेणं कोरलेलं आहे. बस, बाकीची ती गरजच नाही अमोघ वर्ष आणि तिसरा गोविंद पाहायची. तुम्हाला दंतीदुर्गवरूनच आठवायला पाहिजे होतं की दंतीदुर्ग म्हणजे काय? राष्ट्रकूट घराण्यातील राजे आहेत. ठीक आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळून गेलं पर्याय क्रमांक 3. पण एक्झामला जर बाकीचे विचारले तर, कारण उद्या नेक्स्ट एक्झामला जर विचारलं की चोल घराण्यातील, मग चोल घराण्यातील 2-3 राजाची नावं तुम्हाला माहीत पाहिजे. जसं विजयालय, चोल, परांतक, राजेंद्र पहिला, वीर राजेंद्र हे नावं. चालुक्य घराण्यातील राजांची नावं पहिला पुलकेशी, दुसरा पुलकेशी असं एक क्लिक करून ठेवायला पाहिजे. किंवा पाल घराण्यातील नावं एक्झामला विचारणार नाहीत, कारण त्यांच्या सर्वांच्या सोबत लास्टला पाल लागतं. गोपाल, देवपाल, धर्मपाल, नारायणपाल हे सोपं आहे. असंच पाहिजे, हो की नाही? परंतु एक्झामला इतकं सोपं आपल्याला हे देणार नाहीत. ठीक आहे. तरी ते माहीत असू द्या की पाल घराण्यामध्ये सर्व राजाच्या शेवटी पाल असं नाव लागते. ठीक आहे. एक ट्रिक्स म्हणू आपण त्याला. त्यानंतर पुढे जाऊया. छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज भागातून येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसविली, कारण त्यांना कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण द्यायचे होते, त्यांना पोर्तुगीजांना धडा शिकवायचा होता, त्यांना जकातीतून मिळणारे उत्पन्न वाढायचे होते. हा एक लष्करी निर्णय होता. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यांना कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण द्यायचं होतं, त्याचमुळं पोर्तुगीजा भागातून येणाऱ्या मिठावर शिवरायांनी जकात बसविली होती. त्यानंतर पुढे जाऊया. दारा शिकोहने फारसीमध्ये भाषांतर केले. आता दारा शिकोह हा तर भारताच्या इतिहासामध्ये दारा शिकोह खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्व, परंतु इतिहासानं थोडंसं डावललेलं म्हणून आपण त्याला. हा दारा शिकोह म्हणजे कोण? तर औरंगजेबाचा मोठा भाऊ. म्हणजेच कोण? तर तो शहाजहान आणि मुमताज महल यांचा मोठा मुलगा होता. परंतु म्हणजे राजा महाराजा लढाई याकडे लक्ष न देता थोडासा तो आध्यात्मिक क्षेत्राकडे वळलेला आपल्याला जाणवतो. आता दारा शिकोहनं आणि काही संस्कृत पंडितांच्या मदतीनं त्यानं उपनिषदांचं फारसीमध्ये भाषांतर केलं होतं. जवळपास 52 उपनिषदे त्यानं फारसीमध्ये ट्रान्सलेट केली होती. सीर ए, तर ते पुस्तकाचं दस्तऐवज पण माहीत पाहिजे. सीर ए अकबर यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? 52 उपनिषदांचं फारसीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे. पुढे नंतर मग जरी इच्छा असली शहाजहानची की हाच सम्राट, म्हणजे हा व्हायला पाहिजे, त्याला आपण सम्राट व्हायला पाहिजे, परंतु पुढे औरंगजेब म्हणजे त्याचा स्वतःचा भाऊच त्याला त्याची हत्या घडून आणतो आणि मग पुढे औरंगजेब मोगलांचा सम्राट होतो. ठीक आहे. तो इतिहासामध्ये तुम्हाला माहीत आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे शासन यंत्रणेचे घटक एकमेकापासून स्वतंत्र असावेत. हा सत्ता विभाजनाचा सिद्धांत म्हणलं की लगेच मॉन्टेस्क्यू, फ्रेंच तत्ववेत्ता मॉन्टेस्क्यू, त्याचा तो पुस्तक द स्पिरिट ऑफ लॉज, ज्याला कायद्याचे मर्म असा शब्द बोलला जातो, ते तुम्हाला लक्षात यायला पाहिजे होतं. त्यानंतर पुढे बाबा गोपाळ बाबा वलंगकर यांनी या पुस्तकामधून अस्पृश्यतेचे खंडन केलेले आहे. तर त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे विटाळ विध्वंसन. ठीक आहे. गोपाळ बाबा वलंगकरचं जे काम आहे हे रत्नागिरीच्या परिसरामध्ये जास्त होतं. म्हणजे रत्नागिरीमध्ये अस्पृश्यता निर्मूलनाचं काम त्यांनी केलं होतं. त्यांनी एक संस्था पण स्थापन केली होती, अनार्य दोष परिहार, आणि ते वर्तमानपत्रात काम पण करायचे, म्हणून त्यांना दलितांचे पहिले वार्ताहर असं देखील म्हटलं जातं.
बाकीचे पर्याय स्त्री पुरुष तुलना आपल्याला माहीत पाहिजे, ताराबाई शिंदे यांचा ग्रंथ आहे. स्त्री धर्मनीती आपल्याला माहीत पाहिजे, पंडित रमाबाई यांचा ग्रंथ आहे. शेतकऱ्याचा आसूड आपल्याला माहीत पाहिजे की महात्मा फुले यांचा ग्रंथ आहे. त्यानंतर पुढे जाऊया, प्रतियोगिता सहकारिता. रिपीट झाला क्वेश्चन हे याचे धोरण होते. तर प्रतियोगिता सहकारिता हे जे धोरण आहे हे लोकमान्य टिळकांचे आहे. म्हणजे लोकमान्य टिळकांनी जो कायदा आला होता मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919, तर या बाबतीत ते प्रतियोगिता सहकारिता तत्व अवलंबलं होतं की जर का तुम्हाला म्हणजे ब्रिटिशांना जर योजना राबवायच्या असतील भारतामध्ये कायद्यानुसार तर त्यांनी काँग्रेसला विचारात घेऊन सोबतीला घेऊन राबवाव्यात. म्हणजे तुम्ही जर काँग्रेसला अनुकूल असाल तर आम्ही तुम्हाला अनुकूल आहोत, यालाच तर प्रतियोगिता सहकारिता असं म्हणले जाईल. तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला मदत करू, अशा पद्धतीनं ते धोरण होतं लोकमान्य टिळकांचं मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणाच्या संदर्भानं. त्यानंतर पुढे जाऊया, चुकीची जोडी ओळखायची. भोरप्या प्रतापगड ही तर बरोबर आहे, कारण प्रतापगडचं जुनं नाव भोरप्याचं आहे. सिंहगड कोंढाणा ही पण बरोबर आहे, कारण सिंहगडाचं जुनं नाव कोंढाणाचे आहे. रायगड मुरंबदेव, आता ही चुकीची जोडी आहे. म्हणजे हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, कारण मुरंबदेव म्हणजेच काय, राजगड आहे. मुरंबदेवच्या डोंगरावर छत्रपती शिवरायांनी राजगड बांधला होता, जी स्वराज्याची पहिली राजधानी तिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केली होती. आणि रायगड जो आहे तर रायगडचं जुनं नाव काय आहे जे मोऱ्यांकडून घेतला होता, तर ते आहे रायरी. रायरी आलं लक्षामध्ये, रायगडचं जुनं नाव रायरी आहे. आपल्याला माहीत पाहिजे, कारण आपल्याला चुकीचं तर हेच चुकीचं आहे लक्षात आलं पाहिजे, कारण खेळणा घेतल्याच्यानंतर त्याचं गाव छत्रपती शिवरायांनी विशाळगड केलं होतं. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया, जिंजीच्या किल्ला सध्याच्या टिंबटिंब या राज्यात आहे, तर तो तमिळनाडूमध्ये आहे. ज्यावेळेस दक्षिण स्वारी शिवरायांनी हातामध्ये घेतली होती त्यावेळेस जिंजी आणि वेल्लोर जिंकला होता, म्हणून तो तिथे पार म्हणजे चेन्नईच्या आसपास तो ठिकाण येत असावं. त्याच्यानंतर पुढे जाऊ, भारतीय संविधानाच्या सरनाम्यामधील टिंबटिंब शब्दाचा अर्थ म्हणजे राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो व त्याला ते पद वंश परंपरेने मिळत नाही. बघा, खूप वेळा एक गणराज्य, सार्वभौम, स्वातंत्र्य आणि न्याय यावर खूप वेळा प्रश्न आलेला आहे. हे 4 तुम्ही कन्फर्म संकल्पना वाचून जा. TETसाठी वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही. तुम्ही जास्तीत जास्त मागच्या 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका जरी व्यवस्थित वाचून गेले तर तेच टॉपिक परत अभ्यास करा त्या संदर्भानं. हे 4 दरवर्षी विचारतात, एक तर पहिल्या पेपरला आणि दुसऱ्या पेपरला कन्फर्म. म्हणजे यावेळेस मागच्या वेळेस सार्वभौम विचारलं, यावेळेस गणराज्य विचारलं होतं. आपल्या प्रश्नाचं उत्तर गणराज्य. ठीक आहे. म्हणजे काय, जे राज्यप्रमुख आहेत हे जनतेनं निवडून दिलेले असतात. गणराज्य म्हणजे काय, सार्वजनिक पदे लोकांकडून निवडलेली असतात, कोणतंही पदे वंश परंपरेनं मिळत नाही, त्याला आपण काय म्हणतो, गणराज्य म्हणतो. त्याच्यानंतर पुढे जाऊया, शिक्षणाचा अधिकार हा सकारात्मक अधिकार आहे. सकारात्मक आहे शिक्षणाचा अधिकार. सकारात्मक इन द सेन्स तुम्ही शिकले नाही शिकले याच्यामध्ये काही तुम्हाला सजा वगैरे असं काही नसतं. ठीक आहे. परंतु भाषण स्वातंत्र्य हा नकारात्मक अधिकार आहे. म्हणजे तुम्हाला ठरवून दिलेल्या चाकोरीबद्ध, म्हणजे तुम्ही काही सरकार विरुद्ध किंवा कोणा व्यक्तीविरुद्ध असं वाईट वगैरे बोलू शकत नाही. म्हणजे याच्यामध्ये त्याच्यामुळे त्याला नकारात्मक अधिकार म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया, ठराविक संख्येने नागरिकांनी कायद्याचा प्रस्ताव दिला तर कायदे मंडळाला त्याची दखल घ्यावी लागते, यास टिंबटिंब म्हणतात. जनउपक्रम, सार्वमत, जनपृच्छा, प्रत्यावाहन. आता हे बघा, ठराविक संख्येने नागरिकांनी कायद्याचा प्रस्ताव दिला. आता कायद्याचा प्रस्ताव म्हणलं की हा जनउपक्रम आहे. जनउपक्रम आहे कारण कायदेमंडळाने संमत केलेल्या विधेयकावर जनतेची संमती घेणे याचा संदर्भ तो असतो जनउपक्रमाशी. आणि असा जो एक मिनिट नाही, तो जनपृच्छा होईल. परत एकदा समजून घेऊ आपण की बघा, ठराविक संख्येने नागरिकांनी कायद्याचा प्रस्ताव दिला तर कायदेमंडळाला त्याची दखल घ्यावी लागते, तर त्याला म्हणतो आपण जनउपक्रम म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, जनउपक्रम. असा आपल्या भारतामध्ये नाही, मात्र स्वित्झर्लंडमधील नागरिकांना असा अधिकार प्राप्त झालेला आहे. मग आता आपण राहिलेल्या संकल्पना बघू. आता हे सार्वमत काय आहे, महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत आजमावून निर्णय घेणे, त्याला आपण सार्वमत असं म्हणतो. उदाहरणार्थ आपण हे वापरलं बघा, गोवा भारतात विलीन करायच्या वेळी, गोवा
की महाराष्ट्रात राहू द्यायचं आहे की स्वतंत्र राज्य राहू द्यायचं, त्यावेळेस आपण सार्वमताचा वापर केला होतो. आता जनपृच्छा म्हणजे काय बघा, तर जनपृच्छा म्हणजे काय, कायदेमंडळाने संमत केलेल्या विधेयकावर जनतेची संमती घेणं. ऑस्ट्रेलियामध्ये तर संविधानामध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर जनपृच्छेद्वारे संमती घेतली जाते, म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये हे वापरतात. प्रत्यावाहन काय बघा, हे प्रत्यावाहन म्हणजे काय, प्रतिनिधींना परत बोलवणे. इन द सेन्स कसं समजून घेणार आहे, प्रतिनिधींना परत बोलवणे म्हणजे काय, जर एखादा प्रतिनिधी आपली जबाबदारी योग्य रीतीने जर पार पाडत नसेल तर जनता एक विशिष्ट त्यांनी ठरवलेले मत देऊन जनता परत त्याला डिस्क्वालिफाय करू शकते, त्या प्रतिनिधीला त्या विधिमंडळातून बोलवू शकते. जसे आपल्याकडे आमदार खासदार आहे त्यांचं पद जाऊ शकतं, तसं आपल्या भारतामध्ये पाहायला मिळत नाही. मात्र बाकीच्या देशांमध्ये अशा कन्सेप्ट आहेत, स्वित्झर्लंड वगैरे अशा देशामध्ये हे पाहायला मिळतं. अमेरिकेमध्ये सुद्धा काही राज्यामध्ये हे पाहायला मिळतं. त्यानंतर पुढे जाऊया. भारताच्या संविधानात टिंबटिंब भाषा नोंदविल्या आहेत, तर त्या 22 भाषा नोंदविलेल्या आहेत. त्यानंतर पुढे रोहनने 2016 वयाची 25 वर्षे पूर्ण केली. पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये तो उमेदवार म्हणून उभा राहू शकतो का, या संदर्भातील विधानांचा योग्य पर्याय ओळखा. विधान अ, होय उभा राहू शकतो. ब, नाही उभा राहू शकत नाही. क, उत्तर देण्यास माहिती अपूर्ण आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विधान क, उत्तर देण्यास माहिती अपूर्ण आहे. आता बघा, आपण उभा राहू शकतो असं उत्तर क्लिक जनरली करू यायचं, कारण 25 वर्षे पूर्ण झाली म्हणजे लोकसभेसाठी पात्र आहे. ठीक आहे, तर प्रश्न असा आहे की बाबा इथं माहिती नाही ना की तो भारताचा नागरिक आहे नाही, त्याच्यामुळं कदाचित उत्तर त्यांनी पर्याय नंबर 3 दिलेलं असावं. ठीक आहे, म्हणजे त्याच्या पात्र अपात्रतेच्या अटी सर्व येणं इथं गरजेचं होतं, म्हणून उत्तर देण्यास माहिती अपूर्ण असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. त्याच्यानंतर पुढे जाऊया. राज्यसभेची निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने वयाची टिंबटिंब वर्ष पूर्ण केलेली असणे गरजेचे आहे. 1 लाईन प्रश्न विचारलेत, वयाची 30 वर्ष गरजेचे आहे राज्यसभा आणि विधान परिषद, 25 वर्ष लोकसभा आणि विधानसभा, 21 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद या अशा, आणि 18 वर्ष हे मतदान करण्यासाठी. आपल्याला 18 वर्ष प्रौढ उमेदवार मतदान करू शकतात ना, हे मतदारांचं वय आहे. ठीक आहे, पर्याय आले म्हणून माहिती असणं गरजेचं आहे. हे पर्याय पण काय आहेत. पुढील प्रश्न बघा, खालील विधानांपैकी चूक विधान ओळखा. चूक म्हणले मला, ठीक आहे, राष्ट्रपती तिन्ही दलांचे सेना दलांचे सरसेनापती असतात, हे तर बरोबर आहे, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही, आपल्याला चूक निवडायचं आहे. राजदूत, मुख्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक राष्ट्रपती करतात, हे पण बरोबर आहे. राष्ट्रपतींनी काढलेले वटहुकूम कायद्यासारखेच असतात, हे पण बरोबर आहे. राष्ट्रपतीच्या हातून संविधानाचा भंग झाल्यास त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला नाही, हे चुकी. पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला आहे. संसद त्यांच्यावर महाभियोग, राष्ट्रपतीला पदावरून दूर करताना वापरण्याची पद्धत आहे. महाभियोग पद्धतीने संसद राष्ट्रपतीला पदावरून दूर करू शकते, हा एवढा शब्द लक्षात ठेवा. म्हणून चौथं विधान काय आहे, चुकीचं आहे. जे आपलं उत्तर आहे आपल्याला विचारले चुकीचं, म्हणून चौथंच चुकीचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी टिंबटिंब अधिवेशने होतात, तर कमीत कमी 3 अधिवेशने महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून होतात. ठीक आहे, 3 तर होतात, त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकतात, पण कमीत कमी 3, जसं पावसाळी, हिवाळी, अर्थसंकल्पीय अधिवेशन वगैरे वगैरे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे जाऊया. गटात न बसणारा शब्द ओळखा. दिल्ली, लक्षद्वीप, चंदीगड, हरियाणा. एकदम सोपा भाग, कारण दिल्ली, लक्षद्वीप, चंदीगड हे केंद्रशासित प्रदेश आहेत, हरियाणा राज्य आहे, म्हणून गटात बसणार नाही हरियाणा. त्यानंतर शेवटचा प्रश्न, 24 ऑक्टोबर हा दिवस टिंबटिंब म्हणून साजरा करण्यात येतो. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे संयुक्त राष्ट्र दिन, कारण 24 ऑक्टोबर 1945ला युनोची स्थापना झाली होती. म्हणजे बाकीचे पर्याय जर तुम्हाला माहीत असते तरी उत्तर काढता. असं जसं आंतरराष्ट्रीय महिला दिन आपल्याला माहिती आहे 8 मार्चला आहे, जागतिक शांतता दिन 21 सप्टेंबरला आहे, आणि पर्यावरण दिन हा 5 जूनला असतो. म्हणजे किमान तुम्हाला जर संयुक्त राष्ट्र दिन माहीत जरी नसतं आणि बाकीचे पर्याय जर माहीत असते तुम्हाला उत्तर काढता आलं असतं. अशा प्रकारे 30 प्रश्नांची आपण चर्चा इथं या व्हिडिओमध्ये केली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे सामाजिक शास्त्र भाग 2मध्ये आपण राहिलेल्या 30 प्रश्नावर चर्चा करूयात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.